अहो तुम्ही कशाला कांदा कापताय? मी करते ना, तुम्ही ऐकत नाही अजिबात. अगं आता बाबा आलेत ना, तुझी केवढी धावपळ होते, तेवढीच तुला मदत. अहो एक माणूस वाटल्याने काय धावपळ होणार आहे का माझी? तुम्हाला कामाला नाही का जायचंय? असं काय करताय? हे असं असतं तुझं. इतर नवरे बायकांना मदत करत नाही, बायका रडतात. इथे नवरा मदत करतोय तर तू नको 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 करतो. चल सांग, कांदे कसे कापून हवे ते? ज्युलियन कट का डायमंड कट? अहो ते काही नको मला. मला आपले उभे अडवे बारीक बारीक चिरून द्या. सगळं कसं समजुतीने चाललेलं आहे. अरे पण हे दोघं तर घरातच आहेत, बाहेर जातच नाहीत. आता मलाच काहीतरी करावं लागेल. जरा ही मिरची पण कापून द्याल का? बारीक कापू की मोठी कापू? नाही नाही, अशा मध्ये कापा. मध्ये. हा आसावरी, मी जरा बाहेर फेऱ्या मारतो. पाय एकदम बसून बसून थकलेत. आलोच मी. अहो बाबा नाश्ता करून जा ना, झालाच 5 मिनिटात वाढते तुम्हाला. तू बनवून ठेव ना, मी आलोच. बनवून ठेव, आलोच. दत्ताजी नवले ना. हे पूर्ण रुपा, मधु, इकडे या सगळेजण इकडे या. आता काय नवीन? पुन्हा भांडण लावताय का आमच्यात? भांडण मी कशाला लावतोय? 4 समजुतीच्या गोष्टी सांगायच्या तुम्हाला, त्या नीट ऐका. अहो थांबावं बाबानू, अजून घरातली सगळी कामं बाकी आहेत. ते रोजच आहे. मी म्हणतो माझ्या समोर या, माझ्या जवळ या सगळे. या म्हातारी शब्दाला काही किंमत नाही. माझ्या शब्दाबाहेर आसावरी कधी गेली नाही ना? चला या या समोर या, माझ्या समोर या. चला चला. अगं ऐकून तरी घेऊया. बोला आजोबा. नाही. काय? तुम्ही इतकं काम करता ना, मला खरंच कौतुक आहे. मला सांगा, किती वाजता उठतो तुम्ही सगळेजण? मी सकाळी 5:30 वाजता उठते. मी तर 5 वाजता सुटते. घ्या. मला तर 4:30 वाजताच उठावं लागते. हेच म्हणतो मी. तुम्ही सगळेजण सूर्योदयापूर्वी उठता आणि तुमचे नवरे काय करतात? अजून झोपूनच आहेत. हे बघा आमचं ध्यान तिथं पेपर वाचत बसलाय. सगळा दिवस त्यांना चहा देण्यातच जातोय. अरे खरंच वाईट वाटतं. मी काय म्हणतो, कुठे लिहून ठेवलंय बाकीने सगळी कामं करावीत म्हणून? नाही. आमचा अभिजित बायकोला मदत करतो ना. आता कांदे चिरतोय, थोड्या वेळ तू मिरच्या चिरणार आहे. तुमच्या नवऱ्याला मदत करायला काय झालं? बरोबर बोलता आजोबा, पण आमच्या नवऱ्यांना असं काही करायची सवयच नाही ना. मग लावा सवय, त्यात काय? अवघड आहे. अहो आमचं ऐकणारच नाही. सगळ्यांचे नवरे काय अभिजित सरांसारखे असतात का हो आजोबा? मग काय तर, अभिजित दादा पाठीशी होते म्हणून तर वहिनी अन्नपूर्णा सुरू करू शकल्या. आम्ही बसलोय घरात, मूल आणि चूल सांभाळत. आम्हाला घरातलीच कामं आवरत नाही, आम्ही बाहेर कुठे जाऊन कामं करायची? असा विचार जर आसावरीने केला असता तर आज काही करू शकली नसती ती. तुम्हाला आसावरी सारखं बनायचं ना? हो. आयुष्यात मोठं व्हायचं का नाही? हो हो. हा. तुम्हाला जर आयुष्यात काही करायचं असेल तर पहिल्यांदा नवऱ्याला शिस्त लावा. पण त्यासाठी करायचं काय? घरातल्या प्रत्येक कामात नवऱ्याची मदत घ्यायची. म्हणजे कपडे तुम्ही धुतलेत, वाळत त्यांनी घालायचे. तुम्ही केर काढलात, त्यांनी सुपात भरायचा. स्वयंपाक तुम्ही केलात तर कापून चिरून त्यांनी द्यायला पाहिजे. तुम्ही जेवण वाढलं तर भांडी त्यांनी घासायला पाहिजे. काय झालं असेल तुम्हाला? वाढ बघा, आमचे नवरे भांडे घासतील याची. अहो जेवण झाल्यावर ताट उचलायला त्यांना बायको लागते. अगं हे तर काहीच नाही. आमच्या ह्यांना चपातीचे 4 तुकडे करून दिल्याशिवाय ते खातच नाही. आणि आमच्या मावरा लागतं, त्याच्याशिवाय त्यांच्या घास गाल्यातून उतरतच नाही. हेच बदलायला पाहिजे. ते आजच. मला सांगा, तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं का नाही? होय होय. हो. अशा जर रडत राहिलात तर प्रगती कशी होणार तुमची? स्वतःसाठी जरा वेळ काढा. आत्ताच्या आत्ता घरी जा, नवऱ्याला ठणकावून सांगा, उठा
तुम्ही बस कामा लागा. घराची जबाबदारी माझी एकटीची नाहीये. संसार आपल्या दोघांचा आहे. तो आपण दोघांनी केला पाहिजे. कळलं? एकदम बरोबर बोललात तुम्ही आजोबा. तसेही दिवस रात्र काम करून माझे हातपाय खूप दुखत असतात. वाटलं होतं सासरी आल्यावर नवरा खूप फुलासारखा जपेल, पण काही नाही. पण तुम्ही आता बोललात ते एकदम बरोबर आहे. आता तुम्ही बघा, हेच कपडे नाहीत त्याला वाळवायला घातले तर. मी पण मंग्याला आजच कामाला लावते. मंग्या, मी पण बघतेच आता गादी कसं धोपटत नाही ते उठून आणतेच. बघा आताच कशी आमच्या ह्यांना केर काढायला लावते. हा मग अजिबात घाबरायचं नाही. ऐकत नाही म्हणजे काय? आवाज लावा. असं बोलता? आवाज लावा. आता बघता मी. काय पेपर वाचत बसला? या चहाचा कप उचलणार कोण? दिवसभर चहा ढवसलायला पाहिजे आणि मी धुऊ कप. चला बघाव तेव्हा पेपर नीचा या. हा पुढं. मंग्या नीट कर बघ, तिथं राहिलंय. हो मधू करतोय ना. बादली ठेवा तिथं. घाला कपडे सुकत. सगळी कामं काय आम्हीच करायची असं लिहून ठेवलंय का कुठं? नीट घाला सुकत. नुसतं फिरायला पाहिजे बाहेर. मंगेश भाऊ मस्त. वहिनी तो का तिकडे बिन राहिले बघा जाळी. तो का दिसतंय. तिकडचे काढा, तिकडचे बिना. काय चाललंय हो तुमचं? चला घरी, तिकडे भांडी घासायचं राहिलंय. भांडी घालचा. तुझं काम कर. हो करतो. मारा मारा चांगली मारा. चाया हव्यात पियाला. आता फक्कडचा चहा कर. आलं घातलेलं ना? मी करतो. अरे वा, जावयांच्या हातचा चहा म्हणजे अमृतच जणू. खरंच कौतुक करताय का हरभरा झाडा चढवताय? खरंच हरभऱ्याची झाडावर चढवते. बघितलंस? तू बस 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 गप्पा मारत आता. मी आलोच. मी बोलतो अभिजित सरांची. ते अभिजित सरांचा सासरे ना, मग आपल्याला कशाला त्रास त्यांचा? व्हॉट लेसन टीचिंग अवर वाईफ, आजोबा मोडिंग अवर कंबर. आता आपल्या बायका आपल्याची नीट वागतात का? नाही ना. चला चला त्यांच्याकडे चला. चालो आजोबांना बघूच आता आपण. सगळ्यांना आधी खायचं ते घार घे. भोपळीच मिळेना, मग काय करणार? मला ना किचन मध्ये पेढे दिसले. म्हटलं पेढ्याची पोळी करूया. लहानपणी आई करायची माझ्यासाठी. हं? काय लोकांना आवडली बाबा पेढ्याची पोळी. वहिनी वहिनी वहिनी, वेर इज द बॉस? काय झालंय? काय काय झालं? तुम्ही का आलायत सगळे? तुम्ही अभिजित सरांना बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय. हो हो, हे जरा चहा करताय. त्यांच्या अशा वागण्यामुळे घडते हे सगळं. म्हणजे काय? अभिजित राजे तुम्हाला कामाला मदत करतात, त्याच्यामुळे आमच्या बायकाही आम्हाला कामं सांगतात. नो, आजोबा लव्हिंग फूज ऑल बायका. हो. काय? तुमच्या घरी पाहुणे आले की कोण अख्ख्या चाळीला त्रास दिला यांनी. काय त्रास आहे तुम्हाला? मी म्हणतो काय चुकीचं बोललो मी? तुमच्या बायकांनी दिवस दिवस मर मारायचं आणि तुम्ही घरात बसून खायचं. अन्याय. हो, आमच्या घरचं आम्ही बघू, तुम्ही नका मध्ये पडू. काय झालं? काय गोंधळ? काय मंगे काय झालं? नॉट मी. आज बाहेर जाऊन आम्ही नोकऱ्या पण करायच्या आणि घरी येऊन काम करायचं. करायची. मी पण करतो. काय ग? हो. अरे बायका नाही तुमच्यासाठी 24 तास बिन पगारी हजर असतात. त्या म्हणतात का आमची ड्युटी फक्त 8 तास आहे म्हणून? अरे घरातली कामं सगळी बायकांनी केली पाहिजे असं कुठे लिहून ठेवलंय काय? इतक्या वर्ष काही न बोलता कर्ज होत्या ना त्या. सासऱ्यांना मध्ये पडायची काय गरज होती? असं हा बाहेर म्हणत होता. हो. एक मिनिट थांबा. म्हणजे तुमच्या घरातल्या गोष्टीत मी बोलता कामा नये, मला पटतंय ते. पण तुम्ही विचार करा ना, एक दिवस तुम्हाला तुमच्या बायकांची कामं करायला लागली तर तुम्हाला किती त्रास होतोय.
आणि तुमच्या बायका दिवस रात्र राबत असतात, कष्ट करत असतात, अजिबात तक्रार न करता. मग तुम्हाला तुमच्या बायकोचा माणूस म्हणून विचार करायला नको? काय बिघडलं तिला मदत केली तर? ते सगळं आम्ही करतोच हो, पण तुमच्या आजोबाबांना घरी पाठवा. डोक्याला ताप दिलाय त्यांनी, घरी पाठवा त्यांना. हो. तुम्हाला वाटतं मी माझ्या घरी जावं? हो. चालतंय रे. एका अटीवर, माझ्याबरोबर आसावरी आणि आमचे जावई बरोबर आले तर, नाही तर मी इथंच राहणार अगदी कायमचा. बाबा, म्हणजे आम्ही घरी यावं म्हणून तुम्ही हे सगळं करत होता? एक जरा काम करता का तुम्ही? सगळं जाता का? म्हणजे मला माझ्या बाबांची जरा एकट्यांशी काहीतरी बोलायचे. चला चला, मी बोलतो तुमच्या बायकांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. तू बोल त्यांच्याशी, मी यांना हँडल करतो. हो. बाबा, मुद्दाम करताय ना हे सगळं तुम्ही? म्हणजे कंटाळून आम्ही तुमच्या बरोबर घरी परत यावं यासाठी तुम्ही करताय? मला कळतंय बाबा. हे कळलं ना तुला? माझी तळमळ दिसते ना तुला? काय येत नाहीस परत तू? बाबा, कारण माहितीये तुम्हाला. तुमची जिद्द यापेक्षा बाकी काही नाही. त्या सोम्याला शिक्षा करायच्या नादात तू आम्हालाही शिक्षा करते. तुम्हाला सांग, माझी अशी किती वर्ष राहिली? बाबा, काय बोलताय हे? खरंच बोलतोय मी. एक एक दिवस ढकलतोय मी. या वयामध्ये सगळे माझ्या जवळ हवे, माझ्या डोळ्यासमोर. पिकलं पान आहे, कधी गळून पडेल सांगता येते? बाबा, नका हो असं बोलू. का बोलताय असं तुम्ही? तुम्ही हवे आहात आम्हाला. मी हवाय ना तुम्हाला? मग माझ्याजवळ राहा ना तुम्ही. आम्ही तिकडे आणि तुम्ही दोघं इकडे. हे असण्याला काय अर्थ आहे? जी काही वर्ष उरली असतील माझ्या आयुष्यातली ती आपण एकत्र घालूया ना. बाबा, कसं समजावून सांगू तुम्हाला मी कशी हो बाबा त्या घरात? सोहमनी यांचा किती अपमान केलाय तुम्हाला माहिती नाही. आता ते घर माझं नाही राहिलं बाबा. त्या घराची लेकच ना तू, आणि म्हणतेस की घर तुझं नाही. अगं, त्या घरातल्या प्रत्येक भिंतीला, प्रत्येक वस्तूला तुझा सहवास हवाय. किती जपलेस तू सगळ्यांना. त्या वस्तू निर्जीव आहेत म्हणून त्याचा ढसा रडल्या असत्या. कधी कधी वाटतं मी पण त्यांच्यासारखा हवा होता. तू रस्त्याचं दुःख तर लपवता आलास. असं नका ना बोलू बाबा. बघ, चला, माझी मुलगी, माझा जावई माझ्याबरोबर असावा असं मला वाटत असेल, काय चुकीचं आहे? सकाळी उठल्यानंतर तुमचे हसरे चेहरे मला बघावेसे वाटले, काय चुकीचं आहे? माझी मुलं गुण्यागोविंदांना आणतायत. माझे दोन्ही सुना एकत्र नांदतायत. जावयामध्ये आणि नातवामध्ये बाप लेकाचं नातं आहे. असं गोड चित्र बघायचंय मला, आणि भरल्या काळात डोळे भेटायचे मला. मग तू ठरवायचं, तुझ्या मुलावरचा राग मोठा का बापावरचं प्रेम मोठं? बाबा, तुमच्यावरचं प्रेम तोलताच येणार नाही, त्यामुळे तेच माझ्यासाठी श्रेष्ठ आहे. मग जेव्हा तुझा बाप तुला म्हणतोय की घरी चल, तुला ऐकणार नाहीस? खरंच जाणार आहात तुम्ही? बॉस, यू गोईंग आम्हाला सोडून? थांबा थांबा, त्यांना आधी बोलू तर द्या. ठीक आहे बाबा, तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवते आणि मी येते तुमच्या बरोबर. बाबा, मी घरी यायला तयार आहे, पण यांची परवानगी असेल तर. मी ते घर सोडलं कारण सोहमनी यांचा खूप अपमान केला होता बाबा, म्हणून. अगं, कसले मान अपमान घेऊन बसले सासावते. आपल्या माणसांकडून कसला आलाय अपमान? लहान आहे तो, त्याला माफ करायचं आणि आपण मोठेपणा घ्यायचा. अरे वा, चप्पल थोरा. पावन कशी सोन्यासारखं सत्य बोललास तू. आसावरी, तुला माहिती आहे मी कायम एकटा राहिलो. आपल्या माणसांबरोबर राहण्याचा आनंद मला कधी मिळालाच नाही.
तो आनंद उपभोगण्याची माझी खूप इच्छा आहे. आपलं कुटुंब एकत्र येण्यासाठी मी माझा कुठलाही मान अपमान सोडायला तयार आहे. ठीक आहे बाबा, आम्ही येतो, पण माझ्या काही अटी आहेत. पहिली अट, मी अजूनही सोहमला माफ करणार नाहीये. मान्य. दुसरी अट, तुम्ही कोणीही मला आग्रह करणार नाही आहात की मी सोहमला माफ करावं, तो किती चांगला आहे हे माझ्यासमोर दर्शवण्याचा प्रयत्न नाही करणार आहात. कळलं? मी स्वतः पडताळून पाहणार आहे की सोहम मध्ये काही बदल झालाय का नाही. आणि जर मला आढळलं की सोहम बदलला नाहीये तर मी त्याला कधीच माफ नाही करणार. हरकत नाही. मान्य. माझ्या बरोबर तुम्ही घरी चाला. चला आपल्या आपल्या बायकोला सांगूया. बाबा, अरे वेळ वेळ वाया घालतो तुम्ही. तयारी तयारी करा, तयारी. चला चला तयारी करा चला. शुभ्रा, आम्ही येतोय ग. तुझ्या सासूला आणि माझ्या जावेला घेऊन येतोय. खरंच? काय सांगताय काय आजोबा? मग सोहम, सोहम, सोहम. काय झालं शुभ्रा? शुभ्रा अगं काय झालंय? सगळं ठीक आहे ना? झोम, आई आई आणि सर कायमचे परत येत आहेत. आई? हो, इथे घरी. चल चल, आता रडायचं नाहीये. आपल्याला खूप तयारी करायची आहे ना. काय करूया आपण? सुरुवात कुठून करूया सांग? आईला काय आवडतं? गुलाबजाम आवडतात. आपण बनवूया का रे? मी गुलाबजाम बनवते. आणि नको नको, आधी 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 हॉल आवरूया का आपण? ते आल्या आल्या त्यांना असं छान वाटलं पाहिजे ना हॉल बघून. माझा विश्वास नाही बसत. आई परत येते. येस, आपण तयारीला लागूया. चल. येस. त्यांची बेडरूम पण आवरायची आहे, ती छान सजवूया आपण. आपण जेवायला बनवूया त्यांना काहीतरी. हा चल. एक मिनिट. ओके ओके ओके. एकत्र मिळून करायचंय ना? सगळं करायचंय ना आपल्याला? आपण रूम लावूया आधी. ओके.